नमस्कार. कथा विश्वमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. कथा विश्व सादर करीत आहे अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी अलगूज भाग 15. हनुमा पाटलाच्या वाड्यातील लहानशी गडबड सोडली तर नांदगावात सामसूम झाली होती. रंगूचं वऱ्हाड न्यायला आलेले मानगावचे पाहुणे मान्याची वाट पाहून जेवायला बसले होते. भानगड्या रामोशी येईल सावकाश, तुम्ही जेवा असं म्हणून हनुमानं बाकीच्यांना जेवाय वाढलं होतं. हौसा हर्षभरीत होऊन ताट वाढून देत होती आणि हनुमा ती पंक्तीला नेऊन पोचवत होता. गणू मोहिताही पाहुण्याबरोबर बोलत बसला होता. कोंबडा आरवला की गाड्या जुंपायच्या हे वाक्य पुन्हा उच्चारलं जात होतं. अंगणात 10 बैल पाठीवर झुली घेऊन उभे होते. त्यांच्या गळ्यातील घंटांच्या नादानं हवेत तरंग उठत होते. बहिणानं रंगूला कोपरावर हिरवा चुडा भरून तयार केली होती. सुई, दोरा, सुपारी, हळकुंड अशा लहान सहान वस्तू ती व्यवस्थित बांधून ठेवत होती. पाहुण्याकडे काहीही मागण्याची पाळी येऊ नये म्हणून सर्व तरतूद करून ठेवत होती. रंगूनं मनावर दगड ठेवला होता. अगदी शिकस्त करून तिनं मनाला तयार केलं होतं. आता आपण मरणार हे तिला कळून आलं होतं. ती डबडबलेल्या डोळ्यांनी बापूची वाट पाहत होती. आपण इथून जाण्यापूर्वी एकदा त्यानं भेटावं असं तिला वाटत होतं. घडोघडी हातातील तो हिरवा चुडा पाहून ती अश्रू ढाळीत होती. उद्या रंगूचं लग्न होतं. दूरदूरचे पाहुणे येऊन रंगूवर तांदूळ टाकून जाणार होते आणि मग तिच्या जीवनात एक भयंकर संघर्षाला आरंभ होणार होता. ते लग्न म्हणजे एक नाटक होतं. बळी हा त्या नाटकातील खलनायक होता. लग्न होऊन रंगू सासरी आली की तो मग आपलं सारं स्वरूप तिला दाखवणार होता. तेव्हा रंगू एकटी त्याच्या मुठीत येणार होती आणि तिला येईल त्या प्रसंगाला तोंड द्यावं लागणार होतं. बळी तिला बस म्हणेल तिथं बसावं लागणार होतं आणि उठ म्हणेल तेव्हा उठावं लागणार होतं, कारण ती संपूर्ण त्याच्या कब्जातच जाणार होती. आणि याचंच रंगूला दुःख झालं होतं. बापू अंतरणार होता आणि ती वाघाच्या गुहेत शिरणार होती. अंगणात एकटीच बसून ती विचारात बुडून गेली होती. सुन्न होऊन निर्जीव डोळ्यांनी वेड्यासारखी बघत होती. एवढ्यात बाहेर बापू आला. त्यानं अंगणातूनच रंगूला हाक मारली, रंगू आले. झोपेतून दचकून जाग व्हावं तशी रंगू चटकन उठून बापूकडे धावली. त्याला नेहाळीत अश्रुपुशीत म्हणाली, बापू तू आलास, मी फार वाट पाहिली, चल. एकदम बापूनं उजव्या हातात रंगूचं मनगट धरलं. तिला दाबलं तसा चुडा कर्रकन चुरडला गेला. पुन्हा बापू म्हणाला, चल. कुठं? बावरून रंगूनं विचारलं. बापूनं उत्तर दिले नाही. तो तिचं मनगट धरून चालू लागला. बापूच्या हातातून आपलं मनगट सोडून घ्यायचा प्रयत्न न करता ती वावटळीतून पाचोळा जावा तशी त्याच्याबरोबर निघाली. आपली गती जुळवून भेदरलेल्या आवाजात ती म्हणाली, बापू तू मला कुठं नेणार? जिकडे मी जाईन तिकडे. उद्या माझं लग्न आहे, ते मला माहीत आहे आणि ती होऊ नये म्हणूनच तुला मी नेत आहे. गप्प चल. मग रंगू गुमानं चालू लागली. बापू डोंगराच्या पायथ्याला येऊन डोंगर चढू लागला. तेव्हा घाबरून रंगूनं विचारलं, बापू कुठं जायचं? पाय नेतील तिकडे. ती दोघं डोंगर चढून एक कपारीत पोचली. तेव्हा रंगू म्हणाली, थांब की, मी दमले. बापूनं हात सोडला आणि दोघं एका विशाल करवंदीच्या जाळीपुढं बसली. त्याच वेळी समोरच्या घनदाट झाडीतून चंद्र उगून हळूहळू वर आला. सृष्टीचं स्वरूप पालटलं. हिरवी वनराजी रुपेरी भासू लागली. तळवटाचं नांदगाव अंधुक दिसू लागलं. रंगूनं हळूच वळून बापूकडे पाहिलं. त्याची ती निर्भयता पाहून तिला आश्चर्य वाटलं. अजूनही त्याचं मस्तक तरकटलेलं होतं. त्याला शांत कसं करावं याचा ती विचार करू लागली. डोळ्या देखत बापू रंगूला घेऊन गेल्यानं बहिणाची कंबरच खचली. ती तडक हनुमाच्या वाड्याकडे गेली आणि गणूला म्हणाली, तुम्ही इकडं निवांत बसलाय. तिकडं बापूनं रंगूला पळवली. रंगूला पळवली हे ऐकून गणूच्या मस्तकात डोंब उठला. लगेच त्यानं कंबर बांधून कुऱ्हाड घेतली आणि धूम ठोकली. पाहुणे पळू लागले. छनात गावात पळापळ झाली. गणू मोहित्याची आबरू घेणाऱ्या बापूचं डोकं फोडायला पुन्हा मोहिते पाटील एक झाले. कंदील हत्यार घेऊन लोक धावत निघाले. गणूनं चावडीकडे धाव घेतली आणि धापा टाकीत तो फौजदाराला म्हणाला, बापूनं माझी पोरगी पळवली. केवढी आहे तुमची पोरगी? फौजदारानं निर्विकार चेहरा करून विचारलं. चांगली नेटकी हाय. उद्याला तिचं लगीन हाय. गणू म्हणाला. मग फौजदारानं त्याचा तो अवतार, ती कुऱ्हाड, बोलण्यातला आवेश सर्व काही पाहून घेतलं आणि म्हणाला,
हे पहा, नेटक्या पोरीला कोणीच पळवीत नसतं. आणि खरं म्हणजे तुमची पोरगी या गावात रणमैदान झाली आहे. आतापर्यंत तिच्यासाठी अवघ्या एक खून झाला असून अनेक खून व्हायची शक्यता आहे. रावसाहेब, असं म्हणू नका. गणू वैतागून म्हणाला. सकाळी बळी मला सुळावर चढवील. शांत रहा. फौजदार हातातलं पिस्तूल खिशात घालीत म्हणाला. तुम्हाला सुळावर चढवणारा स्वतःच सुळावर चढणार आहे. फौजदाराची ही बडबड गणूला निरर्थक वाटली. तो तिथं थांबला नाही. माणसांचा पूर घेऊन डोंगराकडे धावला. अनेक मशालीच्या प्रकाशात डोंगर उजाळला. हत्यारं लकलकू लागली. ती नांदगावची चढाई पाहून रंगू भ्याली आणि बापू खवळला. डोंगर चढणाऱ्या लोकांवर मोठमोठे दगड लोटू लागला. रंगूनं घाबरून तोंडावर हात घातला. भयानं तिचं काळीज धपापत होतं. तिच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. बापू अडवून ती म्हणाली. पोलीस येत्याल का उगी आपला जीव धोक्यात घालायचा. तू मागं हट रंगू. बापू चवताळून ओरडला. माझा जीव घेणारी माणसे मेली तर तू कशाला त्याची पर्वा करतीस. काय होईल ते होऊ द्या. एक मी तर राहीन, नाही तर ती तरी राहत्याल. बापू जीवाच्या करारानं पेटला होता. त्याला जास्त छेडण्याचं धाडस रंगूनं केलं नाही. बेभान होऊन बापू धोंडे लोटीत होता. दगडानं दगड उडत होते. झाडं हलवून पिळवटून भेळ कांडत तळाला येत होती. त्यांच्या हादऱ्यानं डोंगर थरारत होता. खाली हाहाकार उडाला. उभ्या वाटेनं बापूचा पाठलाग करणारी माणसं अर्ध्या वाटेवरून पळत सुटली. तळवटाला जाऊन आडोशानं दबून गेली. गणू एक तास तरकटून पिळवटून बोंबलत होता. जोर करून सगळ्यांना उठवीत होता. पण त्याचं कोणी ऐकत नव्हतं. काय करावं ते गणूला कळेनासं झालं होतं. अर्धी रात्र संपली होती. उरलेली संतपणे सरकत होती. नांदगावच्या चावडीला चढाईच्या छावणीचं स्वरूप आलं होतं. मधल्या भिंतीच्या कमानीतील मारुती पुढील निराजन शांत जळत होतं. त्याचा प्रकाश मान्याच्या तोंडावर थरथरत होता. बेड्या घालून जखडलेला मान्या आता फाशी का काळे पाणी याचा विचार करीत गप्प पडला होता. पेटेच्या दोन्ही तोंडावर 2 पोलीस बंदुका धरून उभे होते. त्यांनी नांदगावची जणू नाकाबंदीच केली होती. चावडीपुढं 4 शिपाई खडा पहारा करीत होते. त्याच्या बंदुकीतील काडतूस बोटाच्या स्पर्शाची वाट पाहत होती. चावडीत खुर्चीवर फौजदार डोळे मिटून बसला होता. त्याला झोप मुळी झालेली नव्हती. तो पगड्याप्रमाणे हातात पिस्तूल घेऊन बळीची वाट पाहत होता. बळी आला की पुढं काय करायचं याचाच तो विचार करीत होता. थोड्या वेळानं माणगावला गेलेले 2 पोलीस बळीला घेऊन आले. बळी पाराखाली येताच तिथं पहारा करणाऱ्या पोलिसांनी बळीला रामराम केला. तशी बळीची छाती फुगली. तो चावडी पुढं आला. फौजदाराला रामराम ठोकून मग तो पायरी चढून वर आला. फौजदारानं प्रथम त्याच्या हातात हात दिला आणि लगेच दुसऱ्या हातानं बळीचा हात धरून त्यानं खटकन बेडी बसवली आणि मागं असलेल्या पोलिसांनी बळीच्या बंदुकीला हात घातला. क्षणात बळीच्या मुसक्या बांधल्या गेल्या. रावसाहेब, काय चालवलं आहे हे तुम्ही. बळी खवळून ओरडला. फौजदार म्हणाला, मी गुन्हेगाराला अटक करीत आहे. पण मी बळी पाटील हाय. म्या कुणाचा खून केलाय. बळी मोठ्यानं ओरडला. फौजदार त्याच्याही पेक्षा मोठा आवाज काढून म्हणाला, हरामखोरा, हलू नकोस नाहीतर गोळी घालीन. म्हणे खून केला का. हो, खून केलास. तू खुनी आहेस नि मी तुला 302 कलमानवे अटक केली आहे. बोल पुढं. पण म्या खून केला असं कोण म्हणतं. बळी खेकसला आणि फौजदारानं मान्याकडे बोट दाखवलं. म्हणाला, हा म्हणतो, हा तुझा नाना सांगतो. हे ऐकून बळी हादरला. एकदम आवाज खाली घेऊन म्हणाला, साहेब, सकाळी माझ्या भावाचं लगीन आहे, तेवढं मला उरकू द्या. असं फौजदार म्हणाला. हातचं सोडून पळत्या पाठी धावणारी माझी गावढळ अवलाद नाही. आता कशाचीच काळजी करू नको. उद्या इस्लामपूरच्या थंडगार फरशीवर आराम कर. तुला लग्नाची काळजी होती तर तू हा खून लग्नानंतर का केला नाहीस. मग माझं आहे का. हा गाव माझ्या पाहुण्याचा आहे. आता म्या फुले विकल्या ती तेव्हा मला लवकर घेऊन चला. बळीनं विनंती केली. ती ऐकून फौजदार हसला आणि म्हणाला, म्हणजे तुला अब्रूही आहे. आश्चर्य आहे. तुझ्यासारख्या डाकूला इज्जत असते हे मला आज समजले. मोहित्याच्या रंगूसाठी तू बापू खारवतेचा खून करायला आला होतास. नामावर तू दबा धरला होतास. पण तुझ्या तावडीत लक्ष्या सापडला. आपल्या भाच्याचा खून केलास. काय नंबरी माणूस आहेस. असं म्हणून त्यानं कर्रकन वळून पोलिसाकडे पाहिलं आणि पोलिसांनी भरकन बळीला ओढून एका खांबाशी करकचून बांधलं. मग फौजदाराचा जीव मोकळा झाला.
त्यानं अंगाला आळोखे पिळोखे देऊन हाडं सैल केली नि चावडी बाहेर येऊन आकाशात पाहिलं. इतक्यात पक्या धावत तेथे आला व म्हणाला, रावसाहेब, कोण तू? मी प्रकाश मास्तर, मला पक्या म्हणतात, काय म्हणणं आहे? रावसाहेब, नांदगावचे लोक बापूला ठार मारण्यासाठी गेले असून डोंगरात दंगल सुरू आहे. आणि दम घेऊन पक्या पुढे म्हणाला, रामा आणि नामा यांना मोहित्यांनी जबर मार दिला आहे. बापू कुठं आहे? फौजदारानं विचारलं. बापू डोंगरात आहे, पक्या म्हणाला, आणि गावकऱ्यांनी डोंगर वेढला आहे. फौजदारानं पोलिसांना हुकूम दिला, सावध असा, हे 2 वाघ सांभाळा, मी आलो असं म्हणून 2 पोलीस घेऊन तो पक्याबरोबर डोंगराकडे धावत सुटला. फौजदार आणि पक्या आलेले पाहून वर्दळीला आलेले नांदगावचे लोक बावरले. काही दचकले. फौजदारानं त्या सर्वांवरून आपली करडी नजर फिरवून विचारलं, काय मंडळी, तुमचा काय डोकी फिरले आहेत? हा भयंकर उद्व्याप करून तुम्ही लोक माझं काम का वाढवित आहात? अहो, पर माझी पोरगी पळवली. गणू हातातील कुऱ्हाड डोंगरावर रोखून म्हणाला, सकाळी तिचं लग्न. तुम्ही शहाणी माणसं, तुम्हाला कळत का नाही? फौजदार म्हणाला, तुम्ही आपल्या मुलीला काय कोंबडी समजता आणि बापूला काय मांजर समजता? अहो, त्यांचं काहीतरी सूत असल्याशिवाय काही पळवापळवी झाली आहे. असं म्हणून त्यानं आपली नजर गावकऱ्याकडे वळवली आणि म्हणाला, हां बोला, कोण कोण बापूला मारून फासावर चढणार आहे? बोला, नाव सांगा. तसे गावकरी दचकले. आपसात कुजबुजून काही पाय काढू लागले. काहींनी बैठक मारली. कुणाला तंबाखूची तलप आली, कुणाची वाचा बसली. पण गणू चिडून पुढं येऊन म्हणाला, मी बापूचं डोसकं मारणार. मांज्या तोंडाला त्यानं डांबर फासलं. असं? मग बरं झालं. फौजदार मिशा चाप चोपून बसवीत म्हणाला, मारा बापूचं डोकं, आपल्या जावयाबरोबर चढा फाशीचं तख्त. मास्तर, बापूला खाली घेऊन या, पाहूया गंमत. तसा पक्या बापूला हाक मारी डोंगर चढत पळाला आणि जावयाबरोबर फाशी चढा या फौजदाराच्या बोलण्यानं गणू विचारात पडला. मग म्हणाला, कोण जावई? मला तुमचं बोलणं कळलं नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्ट फार उशिरा कळते. फौजदार म्हणाला, चावडीवर चला म्हणजे सर्व कळेल. नि हे पहा, लग्नाची खटपट करू नका. उद्या तुमच्या मुलीचं लग्न होणार नाही. का? गणूनं विचारलं. बळीनं लक्ष्याचा खून केला आहे, फौजदार खणखणीत आवाजात म्हणाला, आणि मी त्याला अटकही केली आहे. एवढ्यात बापूंनी रंगू यांना घेऊन पक्या खाली आला. मग त्या सर्वांना घेऊन फौजदारानं गाव गाठलं. चावडीत येताच हातातल्या बॅटरीचा प्रकाश बळीच्या तोंडावर मारून म्हणाला, हा लक्ष्याचा खुनी, हा बापूचा आणि नामा देवऋषाचा असे आणखी 2 खून करणार होता. आता बोला, याच्या घरात तुम्ही आपली लेक देणार आहात? हे ऐकून नांदगावचे लोक चरकले. बळीला त्या स्थितीत पाहून गणूला त्याची किळस आली. तो फौजदाराचा हात हातात घेऊन म्हणाला, माझी सोन्यासारखी लेक मी ह्याच्या घरात देणार नाही. ती मी ह्या भिकाऱ्याला देईन. जमलेली सर्व माणसं गणूकडे बघू लागली. बापू निर्विकारपणे बाहेर बघत होता. गणूच्या बोलण्यानं तो चमकला. एकदम त्याची नजर रंगूवर गेली आणि पुन्हा तो बाहेर बघू लागला. फौजदाराने एकदा रंगूकडे मग बापूकडे पाहिला आणि वळून गणूला तो म्हणाला, पोरगी भिकाऱ्याला देईन म्हणता, तर मग हात जोडा, काय वाईट आहे? बापू गरीब आहे, चांगला धडधाकट आणि हिंमतबाज आहे, आणि तुमच्या मुलीला तो पसंत आहे. कोण म्हणतं पसंत आहे म्हणून? गणूनं विचारलं. पसंत असल्या बिगर काय बापूबरोबर ती गेली? त्या दोघांचा एकमेकावर जीव आहे आणि आता सगळ्या गावात त्याचा बोबाटा पण झाला आहे. उगीच मुलीनं मन मोडून तिला दुसऱ्याच्या गळ्यात का बांधता? फौजदारानं रंगूकडे पाहून विचारलं. गणू म्हणाला, तिला काय कळतं? तिला कसलं आलं मन? असं कसं म्हणता? फौजदार गणूकडे बघून बोलला. मग रंगूकडे पाहून त्यानं गणूला विचारलं, तिलाच विचारा बघू. काय गं रंगू, तुला हा बापू पसंत आहे का? रंगूची नजर पायाच्या अंगठ्याकडे गेली आणि तिनं पदर तोंडावर घेऊन झटक्यानं मान फिरवली. फौजदारानं गणूच्या काळजालाच हात घातला होता. काय बोलावं त्याला कळत नव्हतं. फौजदार हसून म्हणाला, बघा, तुमच्याच पोरीनं बापूचं नाव घेतल्याबरोबर लाजेनं मान फिरवली. तिच्या मनातलं तोंडावर उमटलं. आणि काय पुरावा पाहिजे? सर्व लोक रंगूकडे बघू लागले. रंगूनं लाजेनं पाठ फिरवली. तसा फौजदार लोकांकडे बघून म्हणाला, काय वाईट हा जोडा? तुमच्या गावातल्या लोकांचं काय म्हणणं आहे? सर्व लोक आपसात कुजबुजायला लागले. फौजदाराचं म्हणणं कुणीच गैर म्हणत नव्हतं. ते बघून गणूचा गोंधळ झाला. तो बोलला, आता सर्वांचीच तशी इच्छा असेल तर देवाची इच्छा म्हणायची.
दिशा उजाळल्या, प्रकाश फुलला होता. सह्याद्री हसत होता. गणूच्या दारातील मांडवात लहान थोरांनी गर्दी केली होती. रंगूला पाणी, हळदी लागत होत्या. बहिणाबाई हर्षभरीत होऊन आयाबायांना पुढं बोलावित होती. हळदीनं पिवळी झालेली आपली रंगू पाहून तिचे डोळे दिपले होते. मांडवात आनंद खेळत होता. सनई भैरवीचे सूर आवळून वातावरणात तरंग निर्माण करीत होतं. पोरं हसत खिदळत होती. माणसं बोलत होती. रामा स्वप्न पाहावा तसा तो देखावा पाहत होता आणि नामा म्हणाला. देव्हारा डोहात बुडवून आला होता. तोही पुतण्याच्या लग्नात खुशीनं वावरत होता. रंगू डोळ्यांच्या कोपऱ्यातून बापूकडे पाहून उगीचच लाजली होती. आज तिला बापू नवा नवाच भासत होता. तिच्या गालावर ते गोड हास्य आज कित्येक दिवसांनी फुललं होतं आणि कानात अलगुजाचा तो मधुर नाद घुमत होता.